Dear student, in the last lecture, we have seen rhizobium symbiotic bacteria. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारा जो काही रायझोबियम याचा असणारे जे काही सहजीवी अशा प्रकारचं जीवाणू जे आहे तर त्या जीवाणूची आपण त्या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम त्या ठिकाणी पाहिली. म्हणजे रायझोबियम जे आहे तर त्या रायझोबियमची असणारी जी काही भूमिका आणि त्याचं असणारं जे काही महत्व जे आहे तर त्या महत्वाविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण असणारं जे काही ईस्ट जे आहे तर त्या ईस्टची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आज काय व्हायचं आपल्याला की हाऊ इज ब्रेड मेड. आता पाव कसा बनतो. आपण नुसतं पाव खायचं काम करता नसतो, पण पाव कसा बनतो काय सांगितलेलं आहे की फाइंड आउट टू यूज द सोल्युशन प्रिपेअर्ड इन द अबोव एक्सपेरिमेंट. म्हणजे मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे की पाव जो आहे तर तो ईस्टचा असणारा जो काही प्रयोग जो आहे तर त्या प्रयोगामध्ये आपण बाटलीमध्ये जे द्रावण बनवलं होतं बरोबर, त्याचा वापर करून पाव जो आहे तर तो पाव त्या ठिकाणी कसा बनवता येईल याची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याकडे असणारी जी काही बेकरी जी आहे तर त्या बेकरीला व्हिजिट देऊन तुम्ही त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. पुढे फॉलो द रेसिपी अँड मेक द ब्रेड. आणि ती पद्धत जी आहे तर ती पद्धत पाहून किंवा तुम्ही युट्यूबला जरी गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला हाऊ इज ब्रेड मेड असं जरी टाकलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी तो व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ त्या ठिकाणी मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे कृती करून पाव तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. फाइंड आउट अँड नोट डाऊन द रिझन व्हाय द डो रायजेस अँड द मेक्स द ब्रेड स्पॉन्ज. की पाव जो आहे तर तो पाव आपल्याला लक्षात येता नसतोय तर कसा म्हणता नसतोय तर जाळीदार म्हणताना दिसतो. याचं कारण जे आहे तर ते कारण तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचे आणि लिहायचे. आपल्या लक्षात येता नसतंय की पावचं असणारं जे काही पीठ जे आहे तर त्याच्यामध्ये बेकर्स यीस्ट त्या ठिकाणी टाकलं जातं. त्याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते आणि फर्मेंटेशनच्या प्रक्रियेमध्ये पाहिलं आपण की कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी बाहेर पडतो. ज्या वेळेला तो पाव जो आहे तर तो पाव त्या ठिकाणी बेक केला जातो, भाजला जातो तर त्यावेळेला त्याच्या आतमधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड तो बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतो आणि याच्यामुळे तो असणारा जो काही पाव जो आहे तर तो पाव काय होताना दिसतो जाळीदार त्या ठिकाणी बांधताना दिसतो. इथे त्याच्यानंतर पुढे आता पुढे दिलेलं आपल्याला डू यू नो, तुम्हाला माहित आहे का. काय सांगितलेलं आहे की ऑफन अल्कोहोल इज प्रोड्यूस अलॉंग विथ शुगर इन द शुगर फॅक्टरी. पण कारखाना जो आहे साखर कारखाना जो आहे तर त्या साखर कारखान्याला जर जोडून बहुधा काय केलं तर अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलचं असणारं जे काही उत्पादन जे आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी केलं. उदाहरणार्थ आपला असणारा जो काही राजहंस दूध संघ जो आहे तर त्याच्यात पुढे त्या ठिकाणी असणारा जे काही साखर कारखाना जो आहे तर त्या साखर कारखाना तर त्या साखर कारखान्यामध्ये साखरेबरोबर अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलचं सुद्धा उत्पादन त्या ठिकाणी घेतलं. मोलासेस इज प्रोड्यूस फ्रॉम शुगर केन ज्यूस. काय सांगितलेलं आहे की मोलासेस म्हणजे काय तर असणारे जे काही ऊस जो आहे तर त्या ऊसाची असणारी जे काही मळी जी आहे तर त्या ऊसाच्या मळी कशापासून मिळताना दिसते तर शुगर केन ज्यूस. जे ऊसाचा असणारा जो काही रस जो आहे तर त्या ऊसाच्या रशीपासून काय केले जाते मोलासिस म्हणजे मळी जी आहे तर ती मळी त्या ठिकाणी बरोबर. आणि इट इज रिच इन द कार्बोहायड्रेट्स. आणि जे काही मळी जी आहे तर त्या मळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कर्बोदक जी आहे तर ती कर्बोदक त्या ठिकाणी असतात. मोलासेस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द ईस्ट कॉल्ड सॅक्रोमायसिस. या ठिकाणी असणारा जो काही मोलासेस जो आहे तर त्या मोलासेसच्या मळीमध्ये काय केलं तर सॅक्रोमायसिस हा जो काही किण्व जो आहे तर तो किण्व काय केला असतो तर त्याच्यामध्ये मिसळून त्याचं फर्मेंटेशन जे आहे तर ते फर्मेंटेशन त्या ठिकाणी केलं जातं. काय नाव आहे सॅक्रोमायसिस. काय नाव आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे सॅक्रोमायसिस. हे जे काही ईस्ट जे आहे
तर ते सॅक्रोमायसिस इस्ट काय केलं तर ती असताना जी काही मळी जी आहे तर त्या मळीमध्ये काय केलं तर मिक्स करून त्याचं फर्मेंटेशन किण्वन जे आहे तर ते किण्वन त्या ठिकाणी केलं. इन दिस प्रोसेस इथेनॉल अल्कोहोल इज प्रोड्यूस ॲज द प्रायमरी प्रॉडक्ट अँड ईस्टर अँड अदर अल्कोहोल्स ॲज द सेकंडरी प्रॉडक्ट. ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये इथेनॉल काय काय मिळतं नुसतं आपल्याला तर त्या ठिकाणी इथेनॉल. त्या इथेनॉलचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं C2H5OH. दहावीला आपण त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलची असणारी जी काही अधिकची माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे जी काय असणारी जी काही फर्मेंटेशनची प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये काय म्हणतं आपल्याला इथेनॉल. ही इथेनॉलचं प्रमुख उत्पादन तर मिळतंच, त्याचबरोबर काय सांगितलं आपल्याला ईस्टर आणि इतर असणारे जे काही अल्कोहोल हे जे काही असणारे जे काही प्रायमरी प्रॉडक्ट जे आहेत उपउत्पादन जे आहेत तर ते उपउत्पादन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. स्पिरिट अँड अदर अल्कोहोल कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द इथेनॉल. जे इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉल पासून आपल्याला स्पिरिट आणि असणारे जे काही इतर असणारे जे काही मद्यार्थ किंवा रसायन जे आहेत तर ते रसायन त्या ठिकाणी मिळतात. स्पिरिट जे आहे तर ते स्पिरिटची सुद्धा आपण दहावीला त्या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. इथेनॉल इज ऑल्सो स्मोकलेस अँड हाय क्वालिटी फ्युएल. हे जे काही इथेनॉल त्या ठिकाणी मिळताना दिसतं तर ते इथेनॉल कसं आहे स्मोकलेस म्हणजे धूरविरहित आणि उच्च प्रतीचं फ्युएल म्हणजे इंधन जे आहे तर ते इंधन त्या ठिकाणी. बिसाइड मोलासेस मेज barley and other grains are also used for the industrial production of the ethanol. काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं औद्योगिक उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी करायचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन जे आहे तर ते उत्पादन करण्यासाठी ऊसाची मळी जी आहे तर त्या ऊसाच्या मळीपासून तर केलं जातच, परंतु मेज म्हणजे असणारा जो काही मका, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले की बार्ली ज्याला मराठीमध्ये जव किंवा सातू त्या ठिकाणी म्हटलं. पहा नीट लक्षात ठेवा, बार्ली जव किंवा त्यालाच काय म्हटलेले सातू. पहा तुमच्याकडे जर त्या ठिकाणी दूध देणारे जे काही जनावरं जे आहेत तर ती जनावरं जर असतील तर त्याला बार्ली जी आहे तर ती बार्ली त्या ठिकाणी चारली जाते. त्याला त्या ठिकाणी जव किंवा सातू त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारची काही धान्य जे आहे तर त्या धान्याचा वापर सुद्धा त्या ठिकाणी इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉल निर्मितीसाठी त्या ठिकाणी केला. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज द शुगर प्रेझेंट इन द ग्रेप ज्यूस आर ऑल्सो फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द ईस्ट टू प्रोड्यूस द अल्कोहोल विच इज युज्ड फॉर द मेकिंग वाईन्स. मागच्या तासाला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं की 14 नंबरला असणारी जी काही शॅम्पेन जी आहे कंपनी आहे, वाईन कंपनी त्या ठिकाणी रोडलाच आहे, तर पाहायचं काम करायचं आपल्याला. तर त्या ठिकाणी द्राक्ष जे आहे तर त्या द्राक्षापासून वाईन जी आहे तर ती वाईन त्या ठिकाणी तयार आहे. म्हणजे द्राक्षाचा असणारा जो काही रस जो आहे तर त्या रसामध्ये असणारे जे काही ग्लुकोज आणि दुसरं आपल्याला सांगितलं फ्रुक्टोज. कोणकोणती तर त्या ठिकाणी असणारे जे काही ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज ह्याच्या काय असणारं जे काही शुगर जे आहे शर्करा जे आहे तर त्या शर्करेचं इस्टच्या मदतीनं काय केलं तर फर्मेंटेशन केलं तर किण्वन त्या ठिकाणी केलं जातं आणि याच्यामधून मिळणारं जे काय अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोल पासून काय केलं तर वाईन हा एक दारूचा त्या ठिकाणी प्रकार आहे. तर ती वाईन जी आहे तर ते पेय त्या ठिकाणी म्हटलेली तर ते पेय त्या ठिकाणी काय केलं तर तयार केलं येते. याच्यानंतर पहा यूज युअर ब्रेन पॉवर आपल्याला दिलेला आहे. तो आता काय सांगितलेलं की यूज युअर ब्रेन पॉवर. पहिलाच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की रिसेंटली इट हॅज बीन मेड कंपल्सरी इन इंडिया अँड सम अदर कंट्रीज टू मिक्स 10% इथेनॉल विथ फ्युएल्स लाईक पेट्रोल अँड डिझेल. व्हॉट इज द रिझन फॉर दिस. काय सांगितलं की भारतासह बऱ्याच देशांमध्ये हल्ली पेट्रोल आणि डिझेल ही जी काही इंधन जे आहे तर त्या इंधनामध्ये 10% इथेनॉलचं मिश्रण त्या ठिकाणी करणं सक्तीचं केलं आहे. का केलं आहे याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. आता काय सांगताय की इथेनॉल इज प्रोड्यूस फ्रॉम द मोलासेस ऑफ शुगर केन अँड अदर ग्रेन्स. मागे आपण त्या ठिकाणी पाहिलं
की इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं उत्पादन कशापासून केलं जातं, तर ऊसाचे असणारे जे काही मळी, इतर असणारे जे काही मका असेल, जव असेल, सातू असेल, तर याचं फर्मेंटेशन करून त्या ठिकाणी काय केलं तर इथेनॉल जे आहे तर ते इथेनॉल त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी केली. इथेनॉल इज लेस पोल्युटिंग. पहिलं काय सांगता येईल आपल्याला, लेस पोल्युटिंग आहे. म्हणजे इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉल मुळे कमी त्या ठिकाणी प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होताना आहे. काय सांगता येईल की इथेनॉल इज लेस पोल्युटिंग इफ युज्ड ॲज अ फ्युएल. इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं जर इंधन म्हणून जर आपण त्या ठिकाणी वापर जर केला तर इथेनॉलमुळे काय होतं ते कमी प्रमाणामध्ये प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की पेट्रोल अँड डिझेल आर फॉसिल्स फ्युएल. ही काय सांगता येईल की पेट्रोल अँड डिझेल काय आहे, फॉसिल फ्युएल आहे, म्हणजे जीवाश्म इंधन आहे. बरोबर. दे आर ऑब्टेन फ्रॉम डीप इंटिरियर ऑफ द अर्थ बट दे आर लिमिटेड सोर्सेस ऑफ द एनर्जी. की आपल्याला माहिती की पेट्रोल डिझेल जे आहे तर ते जीवाश्म इंधन आहे. ही कुठून मिळतात, पृथ्वीचा असणारा जो काही भूगर्भ जो आहे तर त्या भूगर्भामधून त्या ठिकाणी ते आपल्याला काढावे लागतात. आणि यांचे असणारे जे काही साठे जे आहे तर ते साठे कसे आहेत, लिमिटेड त्या ठिकाणी आहेत, मर्यादित त्या ठिकाणी आहेत. दे कॅनॉट बी प्रोड्यूस अगेन इफ एक्झॉस्टेड. आणि हे जे काही पेट्रोल डिझेलचे असणारे जे काही साठे जे आहेत तर ते साठे कसे आहेत तर त्या ठिकाणी लिमिटेड त्या ठिकाणी आहेत. एकदा जर त्या ठिकाणी एक्झॉस्ट झाले म्हणजे संपले तर पुन्हा आपण यांची असणारी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी करू शकत नाही. ड्यू टू लिमिटेड फॉसिल फ्युएल मॅनकाइंड इज फेसिंग द एनर्जी क्रायसिस. काय आहे, एनर्जी क्रायसिस. एनर्जी क्रायसिस म्हणजे ऊर्जा संकट. याचे काही जीवाश्म इंधन जे आहे तर त्या जीवाश्म इंधनाचे साठे त्या ठिकाणी मर्यादित आहेत. आणि म्हणून मानवजात जे आहे तर त्या मानवजातीला ऊर्जा संकट जे आहे त्या इंधनाचं असणारं जे काही संकट जे आहे तर त्या संकटाची समस्या त्या ठिकाणी भेडसावत आहे. द रिमेडियल मेजर ऑन दिस प्रॉब्लेम इज युजिंग 10% इथेनॉल इन द फ्युएल्स. आणि याच्यावर उपाय म्हणून जे असेल पेट्रोल असेल, डिझेल असेल तर याच्यामध्ये 10% असणारे काही इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं मिश्रण करून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला टाकून त्या ठिकाणी ते वापरायचे. पुढे धिस मिक्सचर सेव्स फ्युएल क्वांटिटी. आणि अशा प्रकारचं असणारं जे काही मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणामुळे काय होतं ते आपलं त्या ठिकाणी असणारं जे काही इंधन जे आहे तर त्या इंधनाची असणारी काही क्वांटिटी जी आहे तर त्या क्वांटिटीची सुद्धा आपल्याला बचत जी आहे तर ती बचत त्या ठिकाणी होताना दिसते. इट ऑल्सो इमिट्स लेस कार्बन मोनॉक्साईड अँड दस क्रिएट लेस एअर पोल्युशन. इथेनॉल त्याच्यामध्ये टाकलेलं जर असेल तर याच्यामधून कमी प्रमाणामध्ये कार्बन मोनॉक्साईड, त्याचं ऋणसूत्र आहे CO, कार्बन मोनॉक्साईड म्हणजे कमी प्रमाणामध्ये कार्बन मोनॉक्साईड जे आहे तर कार्बन मोनॉक्साईड त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. आणि याच्यामुळे लेस एअर पोल्युशन म्हणजे कमी प्रमाणामध्ये हवा जी आहे तर त्या हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होतं. And therefore, recently it has been made compulsory in India and some other countries to mix 10% ethanol with the fossils like ethanol with fuels like petrol and diesel. आणि म्हणून हल्ली भारतासह बऱ्याच देशामध्ये काय केलं तर पेट्रोल आणि डिझेल या इंधनामध्ये काय केलं तर 10% असणारे जे काही इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं मिश्रण करणं त्या ठिकाणी सक्तीचं त्या ठिकाणी केलेलं आहे. येते याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. पहा, दुसरा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की व्हाय आर वायनरीज लोकेटेड नियर नाशिक इन महाराष्ट्र. की महाराष्ट्रामध्ये असणारं जे काही नाशिक हे शहर जे आहे तर त्या नाशिक शहराजवळ वाईन निर्मितीचा असणारा जो काही मोठा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी का उभारलेला आहे. याचं काय कारण सांगता येईल आपल्याला. इन द डिस्ट्रिक्ट ऑफ द नाशिक in Maharashtra there are many orchards of the grapes. की नाशिक जिल्हा जो आहे तर त्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष जे आहे तर त्या द्राक्षाची असणारी काही शेती जी आहे किंवा बागा ज्या आहेत तर त्या बागा त्या ठिकाणी फार्मर्स
and horticulturists find it economical to have business of the winery than only depending on harvesting of the grapes. मात्र त्या ठिकाणी असताना जे काही द्राक्ष बागायतदार जे आहेत तर ते द्राक्ष बागायतदार काय करताना दिसतात, द्राक्षाची शेती जी आहे तर ते शेती तर त्या ठिकाणी करतानाच दिसतात, परंतु त्याचबरोबर त्या असताना जे काही द्राक्ष जे आहे तर त्या द्राक्षापासून वायनरी जी आहे तर ती वायनरी सुद्धा त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. ग्रेप्स आर व्हेरी डेलिकेट, काय सांगितलेले की ग्रेप्स आर व्हेरी डेलिकेट अँड पर्सिएबल फ्रुट्स. आपल्याला माहिती द्राक्ष जे आहे तर ते अतिशय नाजूक त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर पर्सिएबल म्हणजेच काय तर त्या ठिकाणी नाशवंत अशा प्रकारचं पीक किंवा फळ जे आहे तर ते फळ त्या ठिकाणी. सो मेकिंग वाईन्स आउट ऑफ द ग्रेप्स बिकम ए सुटेबल मेजर फॉर कन्व्हर्टिंग पेरिशेबल फ्रुट्स इन टू द लॉंग लास्टिंग वाईन. ही जे काही द्राक्ष जे आहेत तर ते नाशवंत त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून हे जे काही नाशवंत असताना जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी लॉंग लास्टिंग वाईन, दीर्घकाल टिकणारे जे काही वाईन जे आहे तर त्या वाईनमध्ये त्याचं असताना जे काही रूपांतरण जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी केलं. वाईन इज ऑल्सो इन ए ग्रेट डिमांड. हे जे काही वाईन जे आहे तर त्या वाईनला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये असताना जी काही मागणी जी आहे तर ती मागणी त्या ठिकाणी. We also get valuable foreign exchange by exporting wine in the international market. आणि जे काही वाईन जे आहे तर ती वाईन जर आपण त्या ठिकाणी परदेशामध्ये जर त्या ठिकाणी जर पाठवली तर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही फॉरेन एक्सचेंज परकीय चलन जे आहे तर ते परकीय चलन त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसतं. आणि ड्यू टू ऑल सच कॉजेस मेनी वायनरीज लोकेटेड नियर नाशिक इन महाराष्ट्र. आणि म्हणून त्या ठिकाणी नाशिकमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे काही वायनरी जे आहेत त्या वायनरी त्या ठिकाणी. मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये असणारे जे काही शॅम्पेन जे आहे तर त्या शॅम्पेनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वायनरी जी आहे तर ती वायनरी त्या ठिकाणी तयार केली जाते, कारण जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे काही द्राक्ष जे आहेत तर त्या द्राक्षाचं उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतरचा तिसरा क्वेश्चन दिलेला आहे. तिसरा क्वेश्चन आपल्याला विचारलेले की चपाती मेड फ्रॉम व्हीट ओनली स्वेल्स अप बट ब्रेड बिकम स्पॉन्जी सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट, व्हाय इट इज सो. आपल्याला माहिती की गव्हापासून केलेली जी काही चपाती जी आहे तर ती चपाती फक्त फुगताना दिसते, परंतु पाव जो आहे तर तो पाव कसा सांगितलं आपल्याला जाळीदार, त्याच्यानंतर मऊ सॉफ्ट आणि पचायला कसा असतो हलका असतो. का असतो हे आपल्याला त्या ठिकाणी विचार. काय केलं की ईस्ट इज ऍडेड टू द फ्लोर ऑफ द ब्रेड. पाव तयार करत असताना काय केलं तर ते असताना जे काही पावाचा असताना तो काही मैदा जो आहे किंवा पीठ जे आहे तर त्या पिठामध्ये काय केलं तर ईस्ट बेकर ईस्ट जे आहे तर ते बेकर ईस्ट त्या ठिकाणी मिळालं. This yeast carries out fermentation and release carbon dioxide in the process. आणि त्याच्यामध्ये ईस्ट टाकल्यामुळे काय होतं नसतं फर्मेंटेशनची प्रक्रिया होते, म्हणजे किण्वन प्रक्रिया होते, आंबवण प्रक्रिया त्या ठिकाणी होता नसते. आणि या प्रक्रियेमधून काय होता नसतो कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड काय होता नसतो बाहेर त्या ठिकाणी पडता नसतो. आणि देअरफॉर द ब्रेड बिकम स्पॉन्जी अँड सॉफ्ट. आणि याच्यामुळे तो असणारा जो काही पाव जो आहे तर तो पाव काय होता नसतो जाळीदार होतो आणि त्या ठिकाणी मऊ त्या ठिकाणी होताना दिसतो. ड्यू टू ईस्ट सम न्यूट्रियन्स आर ऑल्सो प्रोड्यूस्ड इन द फ्लोर. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की जे काही ईस्ट जे आहे तर त्या ईस्टमुळे काय होता नसते तर तो जे काही पावाचं असणारं जे काही पीठ जे आहे तर त्या पिठामध्ये काय होता नसते काही प्रथिनं जे आहेत तर ती प्रथिनं सुद्धा त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि सो इट बिकम मोर टेस्टी न्यूट्रिशियस अँड इझी टू डायजेस्ट. आणि याच्यामुळे तो असणारा जो काही पाव जो आहे तर तो पाव आपल्याला चवदार लागताना दिसतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी ते पोषक त्या ठिकाणी असतं, पचायला सुद्धा त्या ठिकाणी काय होतं नसतं हलकं त्या ठिकाणी असतं. याच्या उलट पहा की फ्लोर ऑफ द चपाती डज नॉट कंटेन ईस्ट. चपाती तयार करत असताना आपण त्याच्यामध्ये काही ईस्ट जे आहे तर ते ईस्ट त्या ठिकाणी टाकत नाही. While roasting these, only the gas present in the flour expand and काय होताना दिसते मेकिंग टू स्वेट. आणि ज्या वेळेला चपाती जी आहे तर ती चपाती आपण त्या ठिकाणी भाजतो, ती भाजत असताना त्याची असणारे जे काही दोन थर जे आहेत तर त्या दोन थरामध्ये असणारे जे काही
आपल्याला लक्षात येताना दिसतंय की असताना जो काही गॅस जो आहे तर तो गॅस त्या ठिकाणी एक्सपांड होतो, म्हणजे काय होतं तर प्रसरण पावतो आणि प्रसरण पावल्यामुळे चपाती जी आहे तर ती चपाती फक्त काय होताना दिसते फुगताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते येते. त्याच्यानंतर पुढे आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे बायोरिमेडिएशन, ज्याला त्या ठिकाणी जैव उपचार म्हटले. पहा जे ईस्ट यारोविया लायपोलिटिका इज used to absorb the toxins released during the production of palm oil and heavy metals and minerals released in some other industrial process. काय सांगितलं की पामतेल जे आहे पाम ऑइल तर त्या पामतेल निर्मितीमध्ये तयार होणारे जे काही विषारी पदार्थ किंवा इतर काही असणारे जे काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जे काही जड धातू असतील क्षार असतील हे शोषून घेण्यासाठी कोणतं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी ईस्ट जे आहे तर ते ईस्ट आपल्याला सांगितलंय यारोविया. काय कोणतं आहे तर त्या ठिकाणी यारोविया लायपोलिटिका हे जे काही ईस्ट जे आहे तर त्या ईस्टचा त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे पामतेल जे आहे तर त्या पामतेलाच्या निर्मितीमध्ये तयार होणारे जे काही टॉक्झिन्स विषारी पदार्थ असेल किंवा पुढे आपल्याला सांगितलंय तर त्या ठिकाणी असणारे जे काही औद्योगिक प्रक्रिया ज्या आहेत तर त्या औद्योगिक प्रक्रियेमध्ये तयार होणारे जे काही हेवी मेटल असेल मिनरल्स असतील धातू असतील क्षार असतील तर ते शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे असणारे जे काही किण्व जे आहे तर त्या किण्वाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. पुढे सॅक्रोमायसिस क्रिबिसिस इज युज्ड फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ द पोल्युटंट आर्सेनिक. पुढे काय सांगितलं आपल्याला तर या ठिकाणी असणारं जे काही सॅक्रोमायसिस नाव नीट लक्षात ठेवा, पुन्हा आपण 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहोत. सॅक्रोमायसिस काय सांगितले क्रिबिसिस CEREVICAAE काय आहे की सॅक्रोमायसिस क्रिबिसिस हे जे काय असणार जे काही किण्व जे आहेत तर सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी काय म्हणता येईल त्याला क्रिबिसिस किंवा सेरेव्हिसिस हे जे काही किण्व जे आहे तर ते किण्व काय करतं तर आर्सेनिक हे जे काही असणारे ते काही प्रदूषक जे आहे तर त्या प्रदूषकाचं शोषण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सॅक्रोमायसिस क्रिबिसिस किंवा सेरेव्हिसी हे त्या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला दिलेले पहा ऑइल स्पिल इन ओशन. आपण 10वीला त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत की ऑइल स्पिल इन ओशन काय सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी अल्कॅनोहेरॉक्स बॅक्टेरिया ही कधी कधी काय होताना दिसते तेल वाहू जाधव जे आहे तर त्या जाधवाला त्या ठिकाणी गळती होताना दिसते आणि अशा प्रकारचं असणारे जे काही समुद्रामधील असणारे ते काही तेल गळती जी आहे तर ती तेल गळती त्या ठिकाणी क्लीन करायची स्वच्छ करायची आणि ते स्वच्छ करण्यासाठी पुन्हा आपल्याला बॅक्टेरिया सांगितलेला आहे कोणता आहे तर अल्कॅनोहेरॉक्स हा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाचा वापर करून समुद्रामधील झालेली जे काही तेल गळती जी आहे तर ती तेल गळती स्वच्छ करण्यासाठी याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग अँटीबायोटिक्स आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.